प्लांट प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसद्वारे प्लांट स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, कार्बोहायड्रेट तयार करते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. जे कार्बोहायड्रेट्स आहे ते कार्बोहायड्रेट्स बनलेलं असते कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. प्लांट प्रोटीनही तयार करते, जसं उदाहरणार्थ जे दाल असते, पल्सेस असते, त्याच्यामध्ये प्रोटीन असते. तर हे प्रोटीन कशाने बनलेलं असते? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. सो हाऊ डू द प्लांट ऑब्टेन नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. तर प्रोटीन बनवण्यासाठी प्लांटला लागणारं जे नायट्रोजन आहे ते प्लांट कसं मिळवते, चला आता आपण बघूया. एअर कंटेन्स गॅसेस नायट्रोजन, हाऊएव्हर प्लांट कॅन नॉट युटिलाइज गॅसेस नायट्रोजन. इट नीड टू बी फिक्स, दॅट इज कन्वर्टेड इन टू कंपाऊंड. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. तर प्लांट नायट्रोजन कसं मिळवते? आता हवेमध्ये जे नायट्रोजन असते ते गॅसेस रूपात असते, गॅसेस स्टेटमध्ये असते. परंतु गॅसेस स्टेटमधलं नायट्रोजन हे प्लांट यूज करू शकत नाही. त्याचं आधी प्लांटला फिक्सेशन करावं लागते. फिक्सेशन म्हणजे काय? फिक्सेशन म्हणजे कंपाऊंडमध्ये त्याचं रूपांतर करावं लागते. तेव्हा कुठे जाऊन प्लांट त्या नायट्रोजनचा वापर करू शकते. तर हे जे फिक्सेशन आहे, तर हे फिक्सेशन, नायट्रोजनचं जे फिक्सेशन आहे ते दोन प्रकारे होऊ शकते. एक आहे बायोलॉजिकल फिक्सेशन आणि दुसरं आहे ॲटमॉस्फेरिक मेथड फिक्सेशन. तर सुरुवातीला आपण पाहू की बायोलॉजिकल मेथडनी कसं नायट्रोजनचं फिक्सेशन होते. आता इथे बघा, 2 डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रोऑर्गिझम कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. बायोलॉजिकल फिक्सेशन नायट्रोजनचं 2 मायक्रोऑर्गिझम घडवून आणते. एकाचं नाव आहे रायझोबॅक्टेरियम आणि दुसऱ्याचं नाव आहे ॲजिटोबॅक्टर. रायझोबियम अँड ॲजिटोबॅक्टर. त्यापैकी आपण पहिल्यांदा पाहू रायझोबियम. आता हा बघा, रायझोबियम नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो बॅक्टेरिया जे लिग्युमिनस प्लांट आहे, म्हणजे जे शेंगावर्गीय वनस्पती आहे, त्या लिग्युमिनस प्लांटच्या मुळाजवळ ज्या थोड्या नोडल्स असतात, गाठी असतात, तिथे असते. तिथे हे रायझोबियम बॅक्टेरिया असतात आणि तिथून हे रायझोबियम बॅक्टेरिया हवेतील नायट्रोजन ॲब्झॉर्ब करतात आणि त्यांचं फिक्सेशन मातीमध्ये घडून आणतात आणि अशा प्रकारे प्लांटला हवेतील नायट्रोजन मिळते. रायझोबियम मायक्रोऑर्गिझम, हे बघा, रूट नोड्यूल्स ऑफ लिग्युमिनस प्लांट कंटेन रायझोबियम मायक्रोऑर्गिझम. दिस मायक्रोऑर्गिझम ॲब्झॉर्ब ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कन्वर्ट डेम इंटू नायट्रेट्स अँड कंपाऊंड्स. तर अशा प्रकारे हे नायट्रोजन गॅसचं कन्व्हर्शन कंपाऊंडमध्ये करतात, नायट्रेटमध्ये करतात. आता जो दुसऱ्या प्रकारचा जो बॅक्टेरिया आहे, ज्याला आपण युजफुल बॅक्टेरिया म्हणू, जो नायट्रोजनचं फिक्सेशन करतो, तो आहे ॲजिटोबॅक्टर. मायक्रोऑर्गिझम लाईक ॲजिटोबॅक्टर आर प्रेझेंट इन सॉईल. दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इंटू नायट्रेट्स. तर हा जो ॲजिटोबॅक्टर बॅक्टेरिया आहे तो सॉईलमध्ये असतो आणि तो हवेतील नायट्रोजनचं फिक्सेशन सॉईलमध्ये करून पुढे चालून ते कंपाऊंड, ते नायट्रेट्स प्लांटला उपलब्ध होते आणि त्यांची वाढ होते आणि अशा प्रकारे ते प्रोटीन तयार करतात. आता नायट्रोजन फिक्सेशन हे ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा होते. तर चला आपण दुसरा प्रकार पाहू, ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. तर हे कसं होते बघा, लाइटनिंग थंडरबोल्ट्स ऑकर इन द रेनी सीजन. धिस कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर टू फॉर्म नायट्रिक ऑक्साईड विच टू अगेन ऑक्सिडाइज टू फॉर्म नायट्रोजन डायऑक्साईड. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जेव्हा केव्हा रेनी सीझनमध्ये लाईटनिंग होते, वीज चमकते, त्यावेळेस हवेतील ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे एकामेकासोबत रिॲक्ट होतात आणि रिॲक्ट झाल्यावर नायट्रिक ऑक्साईड तिथे तयार होते. पुढे या नायट्रिक ऑक्साईडचं पुन्हा ऑक्सिडेशन होते आणि नायट्रोजन डायऑक्साईड तयार होतो. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन रेन वॉटर अँड इट कन्वर्टेड इन टू नायट्रिक ॲसिड. पुढे हे नायट्रोजन डायऑक्साईड रेन वॉटरमध्ये डिझॉल्व होते आणि त्यापासून नायट्रिक ॲसिड तयार होते. HNO3 म्हणजे नायट्रिक ॲसिड तयार होते. पुढे विच गेट ॲडेड टू द सॉईल अलॉंग विथ द रेन वॉटर. प्लांट यूज दिस नायट्रोजन फॉर द ग्रोथ. पुढे जाऊन हे नायट्रिक ॲसिड पाण्यासोबत खाली जमिनीवर येते आणि मातीमध्ये रिॲक्ट होते. सॉईलमध्ये जे वेगवेगळे मिनरल्स आहे त्या मिनरल्ससोबत हे ॲड होऊन तिथे एक साल्ट तयार होते. पुढे जाऊन हे साल्ट प्लांटला प्रोटीन करून देण्यास मदत करते. अशा प्रकारे प्लांट नायट्रोजन मिळवते. तर तुम्हाला समजलं का काय होते इथे? बघा, जेव्हा केव्हा रेनी सीझनमध्ये लाईटनिंग होते
त्यावेळेस हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे एकमेकांसोबत रिॲक्ट होते आणि त्यावेळेस नायट्रिक ऑक्साईड तयार होते. पुढे त्या नायट्रिक ऑक्साईडचं पुन्हा ऑक्सिडेशन होऊन नायट्रोजन डायऑक्साईड तयार होते. पुढे हे नायट्रोजन डायऑक्साईड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते आणि डिझॉल्व्ह झाल्यावर नायट्रिक ॲसिडची निर्मिती होते. पुढे हे नायट्रिक ॲसिड पाण्यासोबत जमिनीवर येते, सॉईलमध्ये येते आणि सॉईलच्या मिनरलसोबत ॲड होते. सॉईलच्या मिनरलसोबत ॲड झाल्यावर तिथे साल्ट तयार होते. पुढे जाऊन हे साल्ट प्लांटला प्रोटीन करून देण्यास मदत करते. तर अशा प्रकारे नायट्रोजनचं फिक्सेशन हे घडून आणलं जाते. आता आपण पुढे पाहू सिम्बॉटिक न्यूट्रिशन. सिम्बॉटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवी पोषण. आता याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की कधीकधी 2 किंवा अधिक जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते त्यांचे निकटचे संबंध असतात आणि निकटचे संबंध असल्यामुळे ते आपल्या गरजा जसं न्यूट्रिशन, प्रोटेक्शन आणि सपोर्ट यासारख्या आपल्या गरजा भागवतात, ज्यालाच आपण सिम्बॉटिक न्यूट्रिशन असे म्हणतो. आता इथे बघा काय म्हटलं आहे, इन सम केसेस 2 or more than 2 different types of plant live together to fulfill their needs of nutrition, protection and support with each other help. This types of nutrition is called symbiotic nutrition. आता हे कुठे पाहायला मिळते आपल्याला बघा. आता काही ज्या फंजाय आहे त्या फंजाय मोठ्या मोठ्या प्लांटच्या बाजूला ग्रो होतात. आता यामुळे यांना प्रोटेक्शन मिळतेच, त्याचबरोबर सपोर्ट मिळते. तर होते काय की प्लांट या फंजायला फूड देते, फूड अवेलेबल करून देते. या बदल्यात फंजाय त्या मोठ्या प्लांटला वॉटर आणि मिनरल्स अवेलेबल करून देते आणि अशा प्रकारे दोघांचे न्यूट्रिशन पार पाडल्या जाते. हे बघा, सम फंजाय ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट. दिस प्लांट सप्लाय न्यूट्रिएंट टू द फंजाय अँड इन टर्न फंजाय सप्लाय मिनरल्स अँड वॉटर टू द प्लांट. आता काही केसमध्ये काय होते, जसं कुठे कुठे आपण पाहतो फंजाय अँड अल्गी, फंजाय अँड अल्गी हे सोबत ग्रो होते आणि अशा प्रकारे यांचं न्यूट्रिशन होते, एकामेकापासून त्यांना सपोर्ट मिळते आणि प्रोटेक्शनसुद्धा मिळते. यामध्ये काय होते की जी फंजाय आहे ती फंजाय अल्गीला वॉटर आणि मिनरल पुरवते. या बदल्यात अल्गी फंजायला फूड प्रोव्हाइड करते आणि हे अल्गी आणि फंजाय यांनाच आपण लायकेन या नावाने ओळखतो. यांच्याच न्यूट्रिशनला आपण लायकेन या नावाने ओळखतो. बघा, सम फंजाय अँड अल्गी लिव्ह टुगेदर. द फंजाय प्रोव्हाइड वॉटर, मिनरल ॲज वेल ॲज शेल्टर टू द अल्गी. इन रिटर्न द अल्गी प्रोव्हाइड फूड टू द फंजाय. लायकेन इज ए एक्झाम्पल ऑफ symbiotic nutrition between algae and fungi.